हॅलो गाईस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्लिपकार्टवरून जर आपण ऑर्डर कुठली मागवली फ्लिपकार्ट मिनिट्सवरून, तर ती ऑर्डर रिटर्न कशी करायची. ठीक आहे. तर जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आपण वाटाणे मागवलेले, पण ते जरा पटले नाही आम्हाला, म्हणून आम्ही ते रिटर्न करायचे होते. तर रिटर्न नाही झाले म्हणून त्याचं रिफंड आपल्याला आलं. तर त्याची नक्की काय प्रोसेस आम्ही केली ती मी तुम्हाला दाखवते. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला ओपन करायचं आहे फ्लिपकार्ट. आणि फ्लिपकार्ट ओपन झाल्यानंतर ते जेव्हा सगळं येणार तेव्हा आपल्याला जायचं आहे तिथे खाली, सगळ्यात खाली अकाउंट्समध्ये. ठीक आहे. आणि मग तिथे दिसते आपल्या ऑर्डर्स, मग तिथे आपल्याला दिसतात आपण कुठल्या प्रिव्हियस ऑर्डर केलेल्या आहेत त्या. ओके, थोडं लोडिंग होऊ दे. आता इथे सगळ्या माझ्या ऑर्डर्स तुम्हाला दिसणार. तर फर्स्ट मी आताची वाटाण्यांची करते ओपन. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट हेल्पमध्ये तिकडे सगळ्यात कोपऱ्यामध्ये हेल्पमध्ये जाणार आणि चॅट विथ अज करायचं. ठीक आहे. आणि चॅट विथ अज केल्यानंतर ते सगळं येणार. ओके, तर हे मी आधीच केलेलं, पण तुम्हाला दाखवायचं राहिलेलं म्हणून मी ते शूट केलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते काय झालं. फर्स्ट थोडंसं त्यांच्याशी चॅट केलं, मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला नक्की कुठल्या प्रोडक्टबद्दल आहे. तर मी ग्रीन पीच सिलेक्ट केलं. तर मला तर क्वालिटी इश्यू होता म्हणून मी कंटिन्यू केलं. आणि येस, स्पॉइल्ड और रोटन प्रोडक्ट होतं. मी अजून दुसरं काय टाकता येतं का म्हणून मी चेक करत होती, पण ते क्लिक नव्हतं होत. सो मग ट्राय केलं, म्हणजे आपण तिथे एक्सप्लेन करू शकतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे, ते मी करून दाखवणार होती, पण तसं येतच नव्हतं. म्हणून मग आपण काय केलं, स्पॉइल्ड और रोटन प्रोडक्टवर केलं आणि क्लिक केलं. तर मग त्यांनी सांगितलं की डिटेलमध्ये सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर ॲक्च्युली मी जे काय होतं ते डिटेलमध्ये टाकलं की वी आर ऑर्डर फ्रेश. आणि येस, मला पण सुद्धा असंच वाटलेलं की फ्रेश पीज असतात ना ते येणार. आणि ते आलेले पिल्डच आलेले, पण ते जरा कडक वाटत होते. तर काही जण बोलत होते की नाही, हे भिजवलेले वाटाणे आहेत किंवा काय, म्हणून बोलले जाऊ दे, चल एक रिझन टाकूयात की सोक्ड वाटाणे वाटत आहे असं. ठीक आहे. तर आम्ही रिझन टाकलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला फोटो द्या. तर मग आपण कॅमेरावर क्लिक केलं, अलाव करायचं असतं तिथे एक, जर सेटिंगमध्ये तुमचं नसेल तर. आणि मग असा एक मी फोटो काढला वाटाण्यांचा आणि तो मी सबमिट केला. सबमिट केल्यानंतर येस, थोडीशी प्रोसेसिंगला थोडा 1-2 मिनटं टाईम लागतोच, पण एवढा पण नाही लागत. तर मग थोडं मी वाट बघत होते प्रोसेसिंगची. लोडिंग चालू आहे. येस, तर ते सबमिट केलं मी, जे आपण हे केलं होतं ते. आणि येस, मला रिफंडच हवं होतं आणि एक्सचेंजचा तिकडे ऑप्शनच नव्हतं, म्हणून एकच ऑप्शन त्यांनी दिलेला रिफंडचा. तर मी रिफंडवरच क्लिक केलं. आणि येस, टोटल 79 रुपीज होते, कारण की डिलिव्हरी चार्जेस तर काय लागले नव्हते, फक्त वाटाणे आणि कोरिएंडर ह्यांचंच पैसे आले. आणि मग त्यांनी आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि सांगितलं की 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट येऊन जाणार. ठीक आहे. आणि ते बोलले की अजून तुम्हाला काय आमची हेल्प हवी आहे का. तर मग अजून काय आपल्याला हेल्प नाही होती. आणि वरती बघताय तुम्ही, लगेच पेमेंट मला आलेलंसुद्धा, म्हणजे 1 मिनटाच्या आत पेमेंट पण आलं. आणि सो ते बोलले की तुम्हाला अजून काय डाऊट आहे का किंवा काय हेल्प हवी का. तर मी नो सांगितलं. ठीक आहे. ओके, तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघितली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की नक्की ही रिफंडची प्रोसेस कशी करायची असते. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कधी काय डाऊट आला तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.